तर गुड आफ्टरनून गाईज, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये, एक नवीन सुरुवातीसोबत. तर कशा आहात मित्रांनो तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व तुमच्या लाईफमध्ये स्वस्त आणि मस्त असाल. तर मित्रांनो, आज थोडं लेट उठलो मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आज नाश्ता ना, आज डायरेक्ट जेवणच होणार आहे माझं. अंघोळ वगैरे झाली, आता मस्तपैकी थोडंसं खाऊन वगैरे घेऊ आपण. आणि मेन म्हणजे माझं ते पहिले सिम कार्डचं, तुम्हाला पण वैताग आला असेल, रोज सिम कार्डच चालू झालं नाही माझं. आज पहिले ते सिम कार्डचं काम करून येणार आहे मी. आता सिम कार्डचं काम पण करायचं आहे मला. त्यानंतर आज बघू, प्लॅन बनतोय, बहुतेक पुण्याला जायचं आहे, पुण्याला ताईकडे जायचं आहे. तर दाखवतोय मित्रांनो काय काय कसं कसं काय काय होणार आहे, मी कसा जाणार आहे, कसं नाही जाणार आहे, ते देखील तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉगमध्ये. पण जर आजचा ब्लॉग मी घरातून स्टार्ट केला आहे तर मला असं वाटतं की आजचा ब्लॉग बहिणीकडे एंड होईल, तिच्या घरात मे बी. तर चला आता बघूया आपण आजचा ब्लॉग घरी एंड होतोय का ताईच्या घरी एंड होतोय. तर चला गाईज, मी आता फटाफट खाऊन घेतो माझं बाजारातलं काम पहिले सिम कार्डचं करून घेतो. त्यानंतर बघूया जायचं का नाही जायचं, कसं काय करायचं ते. तर चला मित्रांनो, पहिले आता मी खाऊन घेतो. तर गाईज, आज मेनू खूप मस्त आहे, वडी, चपाती, हाफ फ्राय वगैरे, भाजी वगैरे. तर चला फटाफट आता नाश्ता करून घेतो, आपला नाश्ता करून तुम्हाला भेटतो. चला गाईज, आता निघालोय मार्केटला. सिमचं काम करून घेतो पहिले आणि मग सांगतो पुढे तुम्हाला काय काय कसं काय काय करणार. तर हे गाईज, जस्ट मी आलो होता मार्केटमधून, सिम वगैरे चालू करून घेतलं. 4-5 तासात सिम कार्ड सुद्धा चालू होईल. माझं एक काम होतं ते सुद्धा केलं मी. आता घरी येऊन पहिले बॅग पॅक करतो आता फटाफट. आज उद्या आता बघू किती दिवस ताईकडे राहतो, 1-2 दिवस तर राहायलाच लागेल मे बी. तर मित्रांनो चला आता फटाफट तयारी करून घेतो मी, पुढे लोकल पण आहे. तर चला आता बॅग वगैरे भरून घेतो आणि तुम्हाला जाताना भेटतो. तर चला गाईज, आता निघालोय घरातून, रिक्षामध्ये बसलो, आता चाललोय स्टेशनवरती. तर चला गाईज, जस्ट स्टेशनवरती पोहोचलो. आज खूप गर्दी होती स्टेशनवरती, काय माहिती कोणता कॅम्प होता. तर तिकीट वगैरे काढली मित्रांनो. तर बघाय गाईज, आता वळायचं केलं तर खूप छान, पण आहे बंदच आहे. तर हे गाईज, आलो तुम्ही आता जस्ट ट्रेनमध्ये. पाहू शकता तुम्ही, गर्दी तशी बऱ्यापैकी गर्दी होती तशी, बघू शकता तुम्ही, गर्दी खूप आहे तशी. आणि नजारे बघा आता, मस्त मस्त व्ह्यू होता, ग्रीनरी. बोललो ऑडियन्सला सुद्धा दाखवू ट्रेनमधून थोडी ग्रीनरी. तर चला मित्रांनो, आता पुढे स्टेशनवर उतरल्यावर भेटूया. ते गाईज, जस्ट ताईच्या घरी वगैरे आलो, तोंड हातपाय वगैरे धुतले, मस्तपैकी फ्रेश झालो. आता मस्त, ही गॅलरी मला खूप आवडते ताईची, एकदम शांत आणि एकदम मस्त असं वातावरण आहे. ते एकदम शांत इलाका आहे. एकदा एरिया बघा फक्त तुम्ही. तर चला गाईज, आता जस्ट मी निघालोय ताईच्या घरातून. आता चाललोय मी हॉटेलवरती. तर कोणत्या हॉटेलला जाणार आहे, कसं जाणार आहे, कसं चाललोय, हे सर्व तुम्हाला दाखवतो गाईज. सो स्टे ट्यून विथ मी. गाईज, आता आज जरा पुण्याची ट्रॅफिक बघतोय. रात्री पण मुंबईसारखंच झालंय पुन्हा बघायला गेलं तर. आणि जरा म्हणलं थोडी खिडकी वगैरे खोलूया. खिडकी खोलली मस्तपैकी. म्हणलं खिडकी खोलून थोडे बाहेरची हवा घेऊया, थोडं बघूया पुण्यामध्ये कसं काय वातावरण आहे रात्रीचं, हवा कशी चालली. खूप मस्त हवा होती मित्रांनो. आणि रात्रीचा व्ह्यू खूप मस्तच होता पुण्याचा, खूप भारी वाटत होतं आज पुण्यात. म्हणजे अचानक चेंज झालं ना की खूप छानच वाटतं, मस्त वाटत होतं. तर चला मित्रांनो, आता डिरेक्टली तुम्हाला मी कोणत्या हॉटेलला जाणार आहे तिथे नेऊन तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. तर काहीच आपले काका आहेत, त्यांनीच आम्हाला सोडलं आता. तर यांचा टुरिस्टचा बिझनेस आहे, कार रेंटलचा. तर ते तुम्हाला डिटेल्स देतील आता. तर सांगा काका. आपला कार रेंटलचा बिझनेस आहे. ओला उबर पण चालवतो, प्रायव्हेट टॅक्सी पण आपण बुक करतो. सगळ्या प्रकारच्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. कोणालाही गाडी लागली, आपले जे फॉलोअर्स आहेत त्यांना, तर नक्की त्यांनी कॉन्टॅक्ट करा. सर तुम्हाला नंबर देते, प्लीज फॉलो. तर गाईज, मी काकांचा नंबर टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये. तर आलो आहे मी आता या हॉटेलला. आता इथलं ॲम्बियन्स आणि इथलं जेवण कसं आहे ते तुम्हाला सांगतो मी गाईज. छान असं हॉटेल होतं मित्रांनो, शॉर्ट अँड स्वीट. छोटं होतं पण खूप मस्त होतं. खाली पण आहे, पण खाली फुल होतं. तर गाईज, ही आपली पॉपलेट थाळी होती. आणि मित्रांनो, सुकट, सोलकढी, रस्सा, भाकरी आणि होती आपली फ्रॉन्क्स. दोन्ही पण थाळ्या एकदम मस्त होत्या दिसायला. आणि दिसायला जशा होत्या त्या तशाच खायलासुद्धा होत्या. खूप मस्त होतं, अप्रतिम जेवण होतं मित्रांनो. आणि सोलकढी हायली रिकमेंडेड. तर मित्रांनो, गाईज व्हेजिटेरियन आहे. दाजींनी पिझ्झा वगैरे खाल्ला होता, पण त्यांना इथलं सँडविच आवडतं वाटते, म्हणून ते आम्हाला इथे घेऊन आले.
ते नॉनव्हेज नाही खात, त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत नाही खाल्लं. तर चला आता त्यांनी त्यांचं सँडविच घेतलेलं आहे, तर ते सांगतील त्यांचा रिव्ह्यू कसा वाटला. बोला दाजी, आता सँडविच टेस्ट करतात ते. स्पेशल सँडविच आहे, पिझ्झा बर्गर म्हणतात. आता मी टेस्ट करतो तुम्हाला सांगतो कसं आहे. अरे बाप रे, काय चेहरा केला, जबरदस्त. तुम्ही टेस्ट करू शकता, मस्त आहे ना. तर चला गाईज, जस्ट जेवण वगैरे सगळं मस्तपैकी झालं, एकदम मस्तपैकी. आज दाजीनं आणि बहिणीला फुल मस्त टाळू टाकले, मस्त जेवण झालं, एक नंबर होते तिथली फिश थाळी. तर चला मित्रांनो, आता झोपायचा टाइम झालेला आहे. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवतो. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये, एक नवीन सुरुवातीसोबत. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम, बाय.